मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ऑनलाईनचा सातबारा हा कसा वाचायचा आणि कसा समजून घ्यायचा। सर्वात वरती गाव नमुना 7 असे लिहिलेले दिसेल। त्याच्याच खाली कंसामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंद वह्या, त्याच्यानंतर कंसात तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे, नियम 1971 यातील नियम 3, 5, 6 आणि 7 आणि कंस पूर्ण केलेला दिसेल। त्याच्याच खाली डाव्या बाजूला गाव इथे दिलेलं आहे, त्याच्यानंतर तालुक्याचं नाव दिलेलं आहे, त्याच्या पुढे जिल्हा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे अहवाल दिनांक दिलेला आहे। ज्या दिवशी आपण सातबारा हा जनरेट करतो त्या दिवशीचा दिनांक इथे दर्शवतो। त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये डाव्या बाजूला गट क्रमांक व उपविभाग दिलेला आहे। तुमच्या जमिनीचा जो गट क्रमांक किंवा उपविभाग असेल तो इथे दर्शवतो। इथे दिलेल्या उदाहरणामध्ये 277/1 असा हा गट नंबर दिसतो आपल्याला। त्याच्यानंतर आहे भूधारणा पद्धती। महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यामध्ये भूधारणा पद्धतीचे 3 प्रकार ओळखले जातात। एक भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2 आणि भोगवटादार वर्ग 3। भोगवटादार वर्ग 1 याचा अर्थ असा आहे, अनेक सातबाऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये याला शब्द खालसा किंवा खा अशा प्रकारचा शब्द शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्यावरती दिलेला आढळेल। याचा अर्थ असा आहे की जमिनीमध्ये सरकारचा किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीचा मालकी हिस्सा नाही, ही जमीन 100% खाजगी मालकीची आहे। त्याच्यानंतर भोगवटादार वर्ग 2 असा शब्द असेल तर कोणत्या तरी अटींवर ही जमीन सरकारने या माणसाला ही जमीन वापरण्यासाठी दिलेली आहे। त्याच्यानंतर भोगवटादार वर्ग 3 याला आपण म्हणतो की सरकारने या जमीन भाडेपट्ट्याने वापरण्यासाठी दिलेल्या आहेत। अनेक शिक्षण संस्थांना या जमिनी त्यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत। आजच्या तारखेला जर आपण बघितले तर इथे 3च वर्ग आपल्याला बघायला मिळतात। एक म्हणजे भोगवटादार वर्ग 1, 2 आणि सरकारी पट्टेदार अशा प्रकारचे शब्द तुम्हाला इथे लिहिलेले सापडतील। त्याच्यानंतर आहे शेतीचे स्थानिक नाव। जर तुम्ही काही नाव दिलं असेल तर ते इथं तुम्हाला लिहिलेलं दिसेल। त्याच्या खाली क्षेत्र दिलेलं आहे। क्षेत्र हे जे आहे हेक्टर चौरस मीटर मध्ये मोजले जाते। 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन असतं। त्याच्या खाली जिरायत, बागायत, तरी, वर्कस, इतर असे वेगवेगळे प्रकार जमिनीचे इथे केलेले आपल्याला दिसतात। आणि याच्या खाली एकूण क्षेत्र किती आहे ते आपल्याला इथे लिहिलेलं दिसतंय। या नमुन्यामध्ये 2 हेक्टर 11 गुंठे अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला इथे लिहिलेलं दिसतं। 2 हेक्टर 11 गुंठे म्हणजे 211 गुंठे टोटल ही जमीन होते। आणि एकर मध्ये जर बघायची झाली तर ही टोटल जमीन 5 एकर 11 गुंठे भरते। 1 एकर जो आहे तो 40 गुंठ्यांचा असतो। त्याच्या खाली पोट खराब, लागवडीस अयोग्य यामध्ये 2 प्रकारचे वर्ग दिसतात, वर्ग अ आणि वर्ग ब आणि एकूण पोट खराबा। पोट खराब मध्ये पूर्णपणे माळरान प्रकारची जमीन ज्याच्यामध्ये काहीच उगवत नाही, कदाचित विहीर असलेली जमीन किंवा घर असलेली जमीन किंवा या जमिनीमधून नाला जातोय त्याचा टॅक्स शेतकऱ्याला बसू नये म्हणून तेवढे क्षेत्र त्यांनी त्यातून वगळलेले आहे, ते पोट खराबामध्ये येते। त्याच्यानंतर आहे आकारणी। या उदाहरणामध्ये 0.55 पैसे ही आकारणी आपल्याला दिसते। म्हणजेच शेतकऱ्यांनी दरवर्षी किती रुपये टॅक्स जमीन महसूल म्हणून भरला पाहिजे आणि विशेष म्हणजे गेल्या 100 वर्षात या टॅक्समध्ये सरकारने कोणताही बदल केलेला नाही। त्यानंतर जुडी किंवा विशेष आकारणी असं आपल्याला इथे लिहिलेलं दिसेल। यानंतर सर्वात जो मुख्य रकाना आहे तो भोगवटादाराचे नाव। हा जो मुख्य रकाना आहे याला सर्वसाधारण शेतकरी मालकी हक्क असे म्हणतो। जमीन महसूल कायद्यामध्ये भोगवटादार असे म्हणले जाते। थोडक्यात ही जमिनीचा भोगवटा कोण करतो त्यांची इथे नावं आपल्याला बघायला मिळतात। हा रकाना जर आपण नीट बघितला तर प्रत्येक मालकाच्या पुढे त्याचं क्षेत्र किती आहे, आकार किती आहे आणि त्याच्या पुढे पोट खराब हिस्सा किती आहे आणि फेरफार नंबर दिलेला असतो। सातबारा हा अनेक प्रकारची माहिती देतो। सातबाराच्या प्रत्येक नावाच्या पुढे कंसामध्ये एक नंबर आपल्याला दिसतो, त्याला फेरफार नोंद असे म्हणतात। फेरफार नोंद आणि सातबारा यांचा फार जवळचा संबंध आहे। प्रत्येक फेरफार नोंद हे दाखवते की सातबाऱ्यामधला बदल कशामुळे झाला आणि वारसा हक्काने नाव आले की खरेदीने आले की बक्षीसपत्राने आले
की अन्य मार्गाने आले हे फेरफार नोंद बघितल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर उजव्या बाजूला खाते क्रमांक आहे, त्याच्या खालीच ते खाते क्रमांक आपल्याला लिहिलेली दिसतात. ही जी खाते क्रमांक इथे लिहिलेली आहेत ती 8अ मधली खाते क्रमांक आहे. त्याच्यानंतर कुळाचे नाव आणि त्याच्या खाली इतर अधिकार आहे. इतर अधिकारामध्ये बहिणींची नावे असू शकतात किंवा बँकेचा कर्जाचा बोजा असू शकतो. या जमिनीमध्ये अजून इतर कोणाचा हक्क आहे त्यांची नावे या रकान्यामध्ये आपल्याला लिहिलेली दिसतात. त्याच्यानंतर खाली इथे कंसात काही नंबर दिलेले आहेत. हे पूर्वीचे फेरफार क्रमांक इथं दर्शवलेले असतात. त्याच्या पुढे सीमा आणि भूमापन चिन्हे असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली एक सूचना दिलेली आहे. या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही. असे जरी इथे लिहिलेलं असेल तरी सुद्धा सध्याच्या नियमांप्रमाणे आपण याचीच प्रिंटआउट काढून याच्यावरती तलाठीचं सही आणि शिक्का घेऊन हीच प्रत आपण खरेदी खत किंवा इतर शासकीय कामांसाठी वापरतो. अशा पद्धतीने गाव नमुना 7 हा कसा वाचायचा हे आपण बघितलं. आता त्याच्या खाली गाव नमुना 12 हा जो आहे तो आपण समजून घेऊयात. सर्वात वरती गाव नमुना 12 अधिकार अभिलेख पत्रक आणि कंसामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया आणि कंसामध्ये कारणे व सुव्यवस्थित ठेवणे कंस पूर्ण करून नियम 1971 यातील नियम 29 आणि कंस पूर्ण. परत इथे गाव दिलेला आहे, तालुका दिलेला आहे आणि जिल्हा दिलेला आहे आणि अहवाल दिनांक हा उजव्या बाजूला वरती दिलेला आहे. त्याच्या खाली पिकाखालील क्षेत्राचा तपशील, त्यानंतर मिश्रणांचा संकेत क्रमांक, घटक पिके व प्रत्येकातील क्षेत्र, निर्भळ पिकाखालील क्षेत्र, त्याच्या पुढे निर्भळ पिकाखालील लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन, जलसिंचनाचे साधन आणि शेरा असे हे रकाने दिलेले आहेत. त्याच्यानंतर वर्ष दिलेले आहेत. 2002 पासून ते 2016 पर्यंत कोणकोणती पिके आपण घेतलेली आहेत ह्याचे सर्व वर्षांची नोंद इथे आपल्याला दिसते. त्याच्या पुढे हंगाम दिलेला आहे, खरीप रब्बी अशा प्रकारे हंगाम दिलेला दिसतो. त्याच्या पुढे मिश्रणाचा संकेत क्रमांक, त्याच्या खाली 2 कॉलम आहेत, जलसिंचित अजलसिंचित. त्याच्या पुढचा घटक पिके व प्रत्येकाखालील क्षेत्र, त्याच्यात पिकांचे नाव, त्याच्यामध्ये बाजरी ज्वारी वगैरे असं आपल्याला दिसेल. त्याच्या पुढे जलसिंचित तो तिथे काही लिहिलेला नाहीये. त्याच्या पुढे अजलसिंचित तिथे क्षेत्र दर्शवलेलं आहे. त्याच्या पुढचा जो आहे निर्भळ पिकाखालील क्षेत्र, त्याच्यामध्ये 3 रकाने आहेत. पिकांचे नाव जलसिंचित अजलसिंचित. आता याच्यामध्ये मटकी अशा पद्धतीचं पीक आपण घेतलेलं दिसतं आणि अजलसिंचित मध्ये क्षेत्र दिसतं. त्याच्या पुढे निर्भळ पिकाखालील लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन, त्याच्यामध्ये स्वरूप आणि क्षेत्र असं दिलेलं आहे. आणि स्वरूप या रकान्यामध्ये जर आपण 2015 आणि 16 मध्ये बघितलं तर विहीरपड इथं आपल्याला दिसतं. तर 2015 आणि 16च्या आधी इथं विहीरपड लिहिलेलं नाही, म्हणजे 2015-16 साली इथं म्हणजे विहीर आलेली आपल्याला इथे दिसते आणि त्याचं क्षेत्र जे आहे ते इथं दर्शवते. त्याच्या पुढे जे आहे ते जलसिंचनाचे साधन आणि शेरा, हे दोन्ही रकामे रिकामेच आहेत. आणि त्याच्या खाली परत एकदा सूचना दिल्या, या संकेतस्थळावर दर्शवलेली माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही. अशा पद्धतीने आपण गाव नमुना 12 सुद्धा समजून घेतलेला आहे. गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 असे 2 नमुने एकत्र करून 7-12 हा तयार होतो.